प्रणवोपासया प्रया निर्गुण एव वेदगा क्वचित सगुणोपासयुक्त प्रणवोपासनस्य. तेव्हा हे जे उपासना आहे दोन प्रकारची आहे. एक सगुण रूपाने, दुसरं कोणतं ओमची उपासना ही निर्गुण स्वरूपाची आहे. आणि नाही का आपली सगुण उपासनेमध्ये काय असे सगुण नाही का इथे सगुण उपासनेमध्ये सगळ्यात नाही का सगुण उपासने नाही का देवाची रूप घ्यायचे. विग्रहासहित असेल तर सगुण उपासना आणि विग्रह रहित असेल तर निर्गुण उपासना. उपासना तर करायची ते सांगतात. म्हणून तिथं घेतलं त्याने प्रणवोपासना या प्रणवाच्या उपासना. बरं का प्रया निर्गुणे वेदगा वेदामध्ये प्रणवोपासनाच्या उपासना निर्गुण रूपाने वर्णन केलं आहे. कोणत्या रूपाने? कुठे वेदामध्ये? कोणत्या उपासनेचं? प्रणवाच्या उपासनेचं. आणि क्वचित सगुणोपाभियुक्त प्रणवोपासनेचं. प्रणवोपासनेचं जसं वर्णन आहे त्याप्रमाणे क्वचित ठिकाणी कोणत्या उपासनेचं वर्णन केलेलं आहे? सगुण उपासना. दोन्ही तऱ्हेने परमात्मा. काही सगुणच मानतात, निर्गुण काय करीत नाही. काही निर्गुण मानतात, सगुण काय करत नाही. आणि आपल्या ह्याच्यामध्ये सगुणही आणि पुन्हा काय सत्यज्ञानानंद गगनाचे नाही रूपवर्ण. सत्यज्ञानानंद गगनाचे प्रावरण सगुण उपासना. आणि नाही रूपवर्ण गुणाचे ते निर्गुण. रूप नाही, काही नाही, रंग नाही, रूप नाही, नाही निराकार निर्गुण तो चिरगुण आहे. हे थोडी कठीण आहे काय, पण दोन्ही उपासना चालू आहे. सगुणही चाललेले आहे आणि निर्गुणाची उपासना काय केलेली आहे चाललेली आहे. त्याच्यावरची टीका वगैरे काही नाही. क्वचित सगुणोपासना अभिव्यक्ता प्रणवोपासना असे. म्हणून प्रणवाच्या उपासना त्याचप्रमाणे सगुणाच्या उपासना मुक्ता म्हणजे काय केलेली आहे. आता ही प्रणवोपासना कशी ते 48वा श्लोक आहे. परब्रह्मरूप ओंकार उपवर्णित पिप्पलादेन मनीना सत्यकामाय पृच्छते. तेव्हा आणि प्रश्नोपनिषदामध्ये पिप्पलादेन मनीना सत्यकामाय पृच्छते. सत्य काम म्हणून आहे. त्याने विचारल्यानंतर पिप्पलादेन मुनी जे आहे त्या मुनी पुच्छते म्हणजे सांगते झाले. परापर ब्रह्मरूप ओंकार उप. तेव्हा पर आणि अपुर दोन प्रकार त्याच्यामध्ये पडतात. पर म्हणजे अंतिम नाही असं त्याला काय म्हणायचं पर म्हणायचं. आणि अलीकडे असेल त्याला पर म्हणायचं. भक्तीसुद्धा पराभक्ती दुसरी अपराभक्ती. ज्ञानसुद्धा बरं का परा नाही का. प्रकृतीसुद्धा परप्रकृती दुसरी अपरा. दोन्ही एकाच तत्वाचे काय करायचे. आपण काही भक्ती करत असतो. भक्ती होण्याच्या पूर्वी आणि ती असते ना ती कोणची भक्ती आपली पराभक्ती आहे, नाही अपराभक्ती आहे. आणि ज्ञान झाल्यानंतर कोणची होत असते मग अपराभक्ती. अपराभक्तीमध्ये भेद राहत नाही. नाही पराभक्तीमध्ये का राहत नाही. राहत नाही. ज्याची तुम्ही मान हलवून आमचं चुकलं असलं चुकलं ना. पराभक्तीमध्ये काय राहत नाही. पराभक्तीचं शुद्ध तुम्ही जाणा. आणि तो का म्हणे मन मी नव्हे रे म्हणा. सुंदर वर्णन आहे का. ज्ञानोत्तर प्रेम भक्ती असते ना तिला पराभक्ती म्हणा. आणि ज्ञानपूर्व जी भक्ती असते तिला कोणती अपराभक्ती म्हणतात. तसे दोन प्रकार केले आहे. पर आणि अपर ब्रह्मरूप ओंकार उ आणि म. बरंचसं वर्णन याचं केलेलं असते शास्त्रामध्ये. योगशास्त्रामध्ये भरपूर याचं काय केलेलं आहे. किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा नाही का कोणतंही सुरू होण्याच्या पूर्वी आरंभ होण्याच्या पूर्वी ओंकाराचं स्मरण सांगितलेलं आहे. जे निर्गुणोपासक आहे ना ते कोणाचं स्मरण करतात. ओम असा शब्द. आणि मग पुढे व्याख्यानाला काय करतात
असं 2 प्रकारचं आणखी परब्रह्म वर्णन केलेलं आहे. कोणी सांगितलं, कोणाला सांगितलं, सत्यकाम आहे पृच्छते. जेव्हा पिप्पलाद देन म्हणला सत्यकामाला तो काय केलं, उपनिषदामधून चाललेलं आहे ना, मग पिप्पलाद म्हणी आहे, त्याने सत्यकाम नावाच्या शिष्याला काय केलं, त्याने विचारल्यानंतर त्याला सांगितलं सत्यकामं परंच परम आणि ब्रह्म यद ओंकारम तस्माद वेदेनापि नियते एकाग्रेण निरंतरम. म्हणून त्याचं इथं सांगितलं आहे. कुठे सांगितलेलं आहे? मैत्री उपनिषदामध्ये मंत्र देऊन सांगितलेलं आहे. उभयरूपत्व आणि प्रतिपादक इत्यर्थ. उभयरूपाने ओंकाराचं पर आणि अपर या रूपाने त्याचं वर्णन केलेलं आहे. कटवल्याम यमेनापि एतदालंबनं ज्ञात्वा. त्याचप्रमाणे कठोपनिषदामध्ये सुद्धा याचं वर्णन केलेलं आहे. कठोपनिषदातलं एतदालंबनं ज्ञात्वा यो यद्यच्छति तस्य तत् इति प्रोक्तं यमेनापि पृच्छति नचिकेतसे. एतदालंबनं ज्ञात्वा यो यद्यति तस्य. याला जाणूनच, एतदालंबन म्हणजे याला जाणूनच, यो यदिच्छते तस्य. जो कोणी ज्याची इच्छा करील त्याच्या इच्छेप्रमाणे सकाम पुरुषाला निष्काम पुरुषाला त्या फलाची काय होते, प्राप्ती होते. ज्याची जशी आहे. कारण सकाम भक्तामध्ये एकच असते का अनेक प्रकार असतात. निष्काम भक्तामध्ये संपलं तिथे मात्र एकच प्रकार होतो. एक परमात्मा निष्काम भक्ताची उपासना आणि आनंदच्या इच्छा धरून उपासना केली जात असते. मग त्या इच्छेमध्ये अनेक प्रकारचे काय असतात, विषय असतात. आहे का नाही? एकच इच्छा असते का अनेक प्रकारचे, आहे का नाही? अस्माकं सकल कुटुंबानां स्थैर्य ऐश्वर्य आरोग्य दीपदानां पुढे चतुष्पदानां. दीपदानां म्हणजे नाही का, शेळीला कुठे 2 पाय असते का, आणि कोंबडीला दीपदाना. कोंबडी घेऊन गेला आणि चतुष्पदाना म्हटलं तर मग पशु आले त्यांना किती पाहायचं, काय कोणी कल्पना करेल, काही सांगता येत नाही. प्रत्येकाचे गिऱ्हाईक आहे बघा, असं होतं. काय खाद्यामध्ये एकच खाद्य आहे का, ते तमोगुणी रजोगुणी. इथे प्रोक्तम यमेना पृच्छते नचिकेतसे. म्हणलं कोणी विचारलं, कोणाला विचारलं, कठोपनिषद आहे बघा, त्या कठोपनिषदामध्ये हा नचिकेत असतो. आणि तो ब्रह्मविद्या कोणाला विचारतो, यमाला. मग भरपूर संवाद त्याच्यामध्ये कठोपनिषदामध्ये आलेला आहे. तुझा अगोदर तुझा अधिकार ओळखतो. काय होतो म्हणला, खरोखर ब्रह्मविद्या. म्हणला बाळ कशाला ब्रह्मविद्या बरोबर, तुझं मजा मारण्याचं वय अजून मिशीची कोरसुद्धा आली नाही तुला. नाही आलं का. स्वभाव मर्दस्य दंतभद. स्वभावामध्ये दंत कहतात. काय सुंदर आहे बघा श्लोकामध्ये. मला तुला चांगल्या प्रकारचे काही हेच अस्मात इंद्राने किंवा ब्रह्मदेवाने म्हणजे भोग भोगले नाही, ते भोग तुला मी काय करतो देतो. भलते प्रश्न कशाला विचारतो. आहे का. सर्वेंद्रियाणां जर्यन्ति तेजाय अपि सर्वं जीवितल्पमेव तवैव आस्ते. तर मला सगळे भेग जरी आज दिले तरी नाशिवंत भोग आहे. कोणते भोग आहे सगळे. स्वभाव मर्दस्य दंत कहतात. सर्वेंद्रियाणां हे कायमचे टिकत असतात का, बरं का. म्हणून म्हणलं हे आम्हाला नको. तेव्हा कोणतं ज्ञान पाहिजे, मग ब्रह्मविद्या. म्हणून नचिकेताने सुद्धा ब्रह्मविद्या. नारदाने सुद्धा सनत कुमाराला कोणती विद्या विचारली, ब्रह्मविद्या. आणि अर्जुनाने सुद्धा भगवान श्रीकृष्णाला कोणती विद्या विचारली, अशी ब्रह्मविद्या आहे.
यमेन पृच्छते नचिकेतसे, नचिकेत आणि यमराजी जोडी आहे. बरं थांब.